तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष गांधीले या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत। आज आपण इंग्लिश ग्रामरमधला एक अतिशय महत्त्वाचा व सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या आवडीचा व परीक्षेच्या दृष्टिकोनातून 5वी पासून 12वी पर्यंतच नव्हे तर स्पर्धा परीक्षेला सुद्धा नेहमी आणि वेळोवेळी विचारला जाणारा एक प्रकार ज्याला आपण डिग्री म्हणतो तो प्रकार बघणार आहोत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला डिग्री म्हणजे काय, डिग्री ओळखायची कशी, डिग्रीसाठी कुठल्या कुठल्या गोष्टी तुमच्याजवळ आवश्यक आहेत एवढंच सांगणार आहे। आणि उद्याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिग्री व्यवस्थितपणे बघणार आहोत। तर डिग्री म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये जर काय म्हणतात असं जर विचारलं तर त्याला मराठीमध्ये विशेषणाचा तरतम भाव म्हणतात। आता विशेषणाचा तरतम भाव म्हणजे काय, आता हे तुम्हाला कळणार नाही तर माझ्या भाषेत सांगतो। भारी, लय भारी, लय म्हणजे काय, लय भारी, बघा भारी म्हणजे साधा, लय भारी म्हणजे त्याच्यापेक्षाही चांगला, आणि भारी म्हणजे काय, लय भारी म्हणजे सर्वात चांगला। म्हणजे विशेषणाचे 3 रूप असतात, एक साधं रूप असतं, एक तर रूप असतं आणि तिसरं तम रूप असतं। या 3 रूपावरून डिग्रीचे 3 प्रकार पडत असतात। या 3 रूपावरून डिग्रीचे किती प्रकार पडत असतात, 3 प्रकार पडत असतात। आता ते कुठले 3 प्रकार पडत असतात त्याच्या अगोदर तुम्हाला विशेषणाचे 3 प्रकार माहीत पाहिजेत। फॉर एक्झाम्पल गुड, गुड म्हणजे चांगला। एखाद्याला आपण ज्यावेळेस त्याचं कौतुक करायचं असतं, ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याचा पेपर तपासत असतो किंवा आपला विद्यार्थी एखाद्याकडून पेपर शिक्षकाकडून तपासून घेत असतो त्यावेळेस शिक्षक त्याला गुड देतात। गुड म्हणजे तो विद्यार्थी सर्वसाधारणपणे, पण ज्यावेळेस गुरुजी त्याला बेटर म्हणतात त्यावेळेस तो पहिल्यापेक्षा चांगला आहे, आणि ज्यावेळेस त्याला बेस्ट म्हणतात त्यावेळेस तो सर्वात चांगला आहे। म्हणजे विशेषणाचे 3 रूप झाले, एक पहिलं झालं गुड, दुसरं झालं बेटर आणि तिसरं झालं बेस्ट। असे बरेचसे विशेषण आहे ज्याचं पहिलं, दुसरं आणि तिसरं रूप आपल्याला बघायला मिळतं। आता विशेषणाच्या सर्व रूपाची यादी तुम्ही कुठेतरी बघा, क्रमिक एखाद्या पुस्तकामध्ये तुम्हाला ती नक्की मिळेल, कारण की ती जर यादी सांगत जर बसलो तर आपले 10 व्हिडिओ त्याच्यावर होणार नाहीत। पण सर्वसाधारणपणे जसे की गुड, बेटर, बेस्ट, टॉल, टॉलर, टॉलेस्ट, त्याच्यानंतर बिग, बिगर, बिगेस्ट, काही मोठाले जे विशेषण असतात जसे की ब्युटिफुल, त्याचं पहिलं रूप झालं ब्युटिफुल, सेकंड रूप झालं मोर ब्युटिफुल आणि थर्ड रूप झालं मोस्ट ब्युटिफुल। असे बरेचसे विशेषण आहेत। आता उदाहरण ज्या वेळेस शिकवून तुम्हाला त्यावेळेस अनुषंगाने तुम्हाला त्याची ओळख होईल। आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, विशेषणाचं पहिलं, दुसरं आणि तिसरं रूप जर समजा तुम्हाला माहीत असेल तर आणि तरच तुम्ही डिग्री सोडवू शकता। एवढी साधी बेसिक माहिती तुमच्याजवळ जर असली तर मी अशी डिग्री शिकवेन तुम्हाला की या जगाच्या पाठीवर मी शिकवल्याच्या नंतर तुम्हाला कोणीही डिग्री वाचून रोखू शकणार नाही। डिग्री म्हणजे डिग्रीच असेल। तर चला, डिग्रीचे मुख्य 3 प्रकार पडत असतात। पहिला जो प्रकार आहे त्याला आपण पॉझिटिव्ह डिग्री म्हणतो। पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे हा विशेषणाचा अगदी साधा भाव असतो। सर्वसाधारणपणे एखाद्या माणसाचं कौतुक जर करायचं असेल तर तिथं पॉझिटिव्ह डिग्री आपण वापरत असतो। त्याच्यानंतर दुसरा जो डिग्रीचा प्रकार आहे त्याला आपण कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणतो। हा विशेषणाचा तर भाव आहे। विशेषणाचा कुठला भाव आहे, तर भाव आहे। आणि विशेषणाचा तिसरा जो भाव आहे त्याला तम भाव म्हणतो। त्याच्यावरून डिग्री जी पडते त्याला सुपरलेटिव्ह डिग्री पडतात। म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल, डिग्रीचे 3 प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे पॉझिटिव्ह डिग्री, दुसरा प्रकार आहे कंपॅरेटिव्ह डिग्री आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला आपण सुपरलेटिव्ह डिग्री म्हणतो। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिग्री शिकत असताना तुम्हाला अगोदर डिग्री ओळखता आली पाहिजे। कारण डिग्रीमध्ये प्रश्न काय विचारला जातो, एका डिग्रीमधून तुम्हाला दुसऱ्या डिग्रीमध्ये रूपांतरित करायला सांगितलं जातं। पीडी मधून सीडी। आता मी तुम्हाला शॉर्ट फॉर्म सांगणार आहे। पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे पीडी, कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे सीडी आणि सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे पीडी का नाही, तर सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे एसडी। पीडी, सीडी आणि एसडी। तर कधी पीडीचं उदाहरण दिलं जातं, सीडीत सांगितलं जातं, सीडीचं उदाहरण एसडीत सांगितलं जातं, एसडीचं सीडी, सीडीचं पीडी। असं काय नाही की आपल्या मनावरच नाही, आपल्या घरची खेती नाही आहे ती। कुठलंही उदाहरण देऊ शकतात, कुठल्याही डिग्रीमध्ये तुम्हाला ते कम्पेअर करायला लावू शकतात किंवा रूपांतरित करायला लावू शकतात। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पॉझिटिव्ह डिग्री कशी ओळखायची, तर लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह डिग्रीची मी या ठिकाणी तुम्हाला 3 वाक्य दिली, 1, 2 आणि 3। याचा जर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की पॉझिटिव्ह डिग्रीची मांडणी ही 3 वेगवेगळ्या प्रकारामध्ये करता येत असते। परंतु त्याच्याही अगोदर सांगतो तुम्हाला, या मांडणीच्या अगोदर, खोलाचण्याच्या अगोदर जर ॲज ॲज मध्ये किंवा सो ॲज मध्ये विशेषणाचं पहिलं रूप दिसलं, जर ॲज ॲज मध्ये किंवा सो ॲज मध्ये जर विशेषणाचं पहिलं रूप दिसलं तर 100% समजायचं की ती पॉझिटिव्ह डिग्री। बघा, या उदाहरणामध्ये ॲज ॲज मध्ये गुड आलेले म्हणजे विशेषणाचं पहिलं रूप आलेले, याही उदाहरणामध्ये ॲज ॲज मध्ये गुड आलेले आणि इथे सुद्धा विशेषणाचं पहिलं रूप आलेले, इथे सुद्धा ॲज ॲज मध्ये विशेषणाचं पहिलं रूप आलेले आणि इथे सुद्धा पॉझिटिव्ह डिग्री। म्हणजे ज्या वेळेस सर्वसाधारणपणे फक्त ओळख सांगायला असतो तुम्हाला, नंतर तुम्हाला कळलं। परंतु 3 उदाहरणं का दिलेत मी बघा, या उदाहरणाची सुरुवात डायरेक्ट गोपालनं झाली, पण या उदाहरणाची सुरुवात नो अदरनं झालेली, या उदाहरणाची सुरुवात व्हेरी फ्यूनं झालेली। म्हणजे 3ही उदाहरणं जर बघितली आपण तर वेगवेगळ्या गोष्टींना सुरू झालेली आहेत। म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की डिग्रीची मांडणी ही वेगवेगळ्या 3 प्रकारामध्ये करता येत असते, आणि ते 3ही प्रकार मी उद्या तुम्हाला
डिटेलमध्ये सांगणार आहे. पण तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात आली तुम्हाला, जर ॲज मध्ये किंवा सो ॲज मध्ये, आता सो ॲज कधी पॉझिटिव्ह डिग्रीचं उदाहरण ज्यावेळेस नकारार्थी असतं, पॉझिटिव्ह डिग्रीचं उदाहरण ज्यावेळेस नकारार्थी असतं त्यावेळेस सो ॲज येत असतं. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये ते तुम्हाला कळलंच सो ॲज कधी असतं. परंतु ॲज मध्ये जर विशेषणाचं पहिलं रूप दिसलं की 100% समजून चालायचं की दिलेल्या वाक्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री आहे. बघा ॲज मध्ये गुड आलेले, गुड हे विशेषणाचं पहिलं रूप आहे. याही उदाहरणामध्ये ॲज मध्ये आलेलं आहे आणि याही उदाहरणामध्ये ॲज आलेलं आहे. बघा आता सर्वसाधारणपणे वाक्य समजावून सांगतो. गोपाल इज ॲज गुड ॲज कृष्णा, म्हणजे गोपाल हा कृष्णा सारखा आहे. सर्वसाधारण भाव सांगितलेला आहे. नो अदर बॉय इज ॲज गुड ॲज गोपाल, म्हणजे कोणताही मुलगा गोपाल सारखा नाही. पहिल्या वाक्यात जर बघितलं तर दोन एकसारख्या गोष्टीमध्ये तुलना केली, पण इथं अनेकासोबत एकाची तुलना केली. तिसरं वाक्य व्हेरी फ्यू बॉईज, म्हणजे खूप काही मुलं ॲज गुड ॲज गोपाल, गोपाल सारखे आहे. म्हणजे अशा पद्धतीनं 3 वाक्य कळाले. हे 3 वाक्य जाऊ दे, उद्याच्याला कळतीलच तुम्हाला. पण आजच्या गोष्टीत एक गोष्ट कळून आहे तुम्हाला की ॲज मध्ये विशेषणाचं पहिलं रूप असलं की 100% समजून चालायचं की पॉझिटिव्ह डिग्री. चला आता कंपॅरेटिव्ह डिग्रीकडे. कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे काय? विशेषणाचा तरभाव. दुसरं रूप असतं विशेषणाचं. या डिग्रीमध्ये नेहमी विशेषणाचं दुसरंच रूप असतं आणि ते कंपॅरेटिव्ह असतं. कंपॅरेटिव्ह म्हणजे तुलनात्मक असतं. तुलना म्हणजे एकाची दुसऱ्यासोबत तुलना करत असताना सर्वसाधारणपणे या डिग्रीचा उपयोग होत असतो. आणि तुम्हाला तर खूपच प्रमाणामध्ये याचा उपयोग होईल, कारण आपल्या जगामध्ये किंवा आपल्या देशामध्ये जर सगळ्यात जास्त खूप प्रमाणामध्ये जर गोष्ट कुठली झाली नसेल तर ती म्हणजे तुलना. म्हणजे आमच्या गल्लीतलं एखादं पोरग MBBSला जर लागलं, आम्हाला पूर्ण इस्टेट जाळावी लागली तरी मी आम्हाला MBBSच करायचं. त्या पोराची इच्छा नाही तरी सुद्धा त्याला MBBS करावं लागलं. खरंच MBBS झाल्यावर त्याचे लेकर टिकतील का, त्याचे पेशंट टिकतील का? नाही ना, पहिल्याच ऑपरेशनमध्ये पडतील. बरोबर आहे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक डॉक्टर ऑपरेशन करत असताना त्यांनी एक हार ठेवला होता. आता पेशंटला प्रश्न पडला की बाबा माझं ऑपरेशन आहे, तो डॉक्टर आहे, त्या ठिकाणी हार ठेवलेला आहे, हे असं का? पण न जाणून चला त्या पेशंटला वाटलं एकदा विचारावं की तो हार त्या ठिकाणी का ठेवलेला आहे. त्यावेळेस त्या डॉक्टरना सांगितलं की माझं पहिलं ऑपरेशन आहे, जर समजा ऑपरेशन सक्सेस झालं तर तो हार कोणाच्या गळ्यात पडेल? माझ्या गळ्यात पडेल. परंतु ऑपरेशन जर बिघडलं तर तो हार कोणाच्या गळ्यात पडेल? तुमच्या गळ्यात पडेल. म्हणून तुलनात्मक गोष्टीतून तसं करू नका. चला आपल्या मूळ विषयाकडे येऊ. कंपॅरेटिव्ह डिग्री कशी ओळखायची? तर विशेषणाच्या दुसऱ्या रूपानंतर जर दॅन नावाचा शब्द आला असेल, बेटर, गुड हे पहिलं रूप आहे, बेटर हे किती रूप आहे? दुसरं रूप आहे. विशेषणाच्या दुसऱ्या रूपानंतर जर दॅन शब्द आला असेल तर डोळे झाकून सांगायचं की दिलेल्या वाक्यामध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री. पहिल्या याच्यामध्ये आलं, दुसऱ्या वाक्यामध्ये का बेटर दॅन आलेले, विशेषणाच्या दुसऱ्या रूपानंतर दॅन. आणि तिसरं उदाहरण बघा, इथे सुद्धा बेटर दॅन आलेले. म्हणजे अशा पद्धतीने विशेषणाच्या दुसऱ्या रूपानंतर जर दॅन नावाचा शब्द आला असेल तर 100% समजून चालायचं की दिलेल्या वाक्यामध्ये कुठली डिग्री आहे? कंपॅरेटिव्ह डिग्री. आता मला सांगा, कंपॅरेटिव्ह डिग्रीचे सुद्धा किती वाक्य लिहिले? 3 लिहिलेले. म्हणजे एक गोष्ट याच्यावर लक्षात आली असेल की कंपॅरेटिव्ह डिग्री सुद्धा 3 वेगवेगळ्या रचनेमध्ये त्या ठिकाणी केलेली असते. आता शेवटची डिग्री आहे त्याला सुपरलेटिव्ह डिग्री म्हणतात. हा विशेषणाचा सर्वोत्तम भाव असतो म्हणून त्याला तमभाव म्हणतात. आता एक विशेषणाची तिसरी डिग्री कशी ओळखायची नेमकी, त्याची ओळख नेमकी काय, तर ते ओळखत असताना बघा या वाक्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही बेस्ट आलेले विशेषणाचं तिसरं रूप आहे, इथे सुद्धा बेस्ट आलेले विशेषणाचं तिसरं रूप आहे. म्हणजे विशेषणाच्या तिसऱ्या रूपाच्या अगोदर जर द आला असेल, इथे सुद्धा विशेषणाच्या तिसऱ्या रूपाच्या अगोदर काय आलेले? द. म्हणजे विशेषणाच्या तिसऱ्या रूपाच्या अगोदर जर द आला असेल तर 100% समजून चालायचं की त्या वाक्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री आहे. पण आता तुम्ही एक गोष्ट लक्षात आली का? मी पॉझिटिव्ह डिग्रीचे 3 वाक्य सांगितले, कंपॅरेटिव्ह डिग्रीचे 3 वाक्य सांगितले, मात्र सुपरलेटिव्ह डिग्रीचे किती वाक्य सांगितले? 2च वाक्य सांगितले. कशामुळे सांगितलेले असतील? कारण सुपरलेटिव्ह डिग्रीची रचना ही फक्त 2च प्रकारे करता येत असते, 3 प्रकारे करता येत नाही. चला आता एकदा तुम्हाला ते वाक्य थोडक्यामध्ये सांगतो. एक वाक्य घेतो, ते पुन्हा याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह करतो. त्याच्यामध्ये पहिलं वाक्य काय सांगितलं? गोपाल इज ॲज गुड ॲज कृष्णा. ॲज वरून लक्षात आला असेल ते पिढीचं वाक्य. सीडी मध्ये काय कन्वर्ट होते बघा. आता काय? कृष्णा. कृष्णा इज नॉट बेटर दॅन गोपाल. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर सुपरलेटिव्ह मध्ये जर आलो तर ते वाक्य दिसायले का? नाही. म्हणजे सर्वसाधारणपणे साध्या प्रकारची जी डिग्री असते ती आपण सुपरलेटिव्ह मध्ये बदलू शकत नाही. पण इथं काय सांगितलंय? नो अदर बॉय इज ॲज गुड ॲज गोपाल. इथं काय दिले? गोपाल इज बेटर दॅन एनी अदर बॉय. आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळणार नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की अशा या पद्धतीच्या रचनेवरून डिग्रीचे 3 प्रकार पडत असतात. त्यातला पहिला प्रकार आहे टाईप ऑफ सिंपल. टाईप ऑफ सिंपल. दुसरा प्रकार आहे टाईप ऑफ नो अदर. आणि तिसरा प्रकार आहे टाईप ऑफ व्हेरी फ्यू. आता तुम्ही म्हणसाल आम्ही तर एवढा अभ्यास केला, आम्हाला तर हे कुठंच पाहायला नाही भेटलं. तीच तर खासियत आहे आपली.
तुम्हाला हे कुठेही बघायला मिळणार नाही. तर मी स्वतः ग्रामीण भागातला असल्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना माझ्यासारख्या ज्या काही अडचणी आल्या आहेत त्या ग्रामीण भागातील मुलांना येऊ नये म्हणून मी स्वतः टाईप ऑफ सिम्पल, टाईप ऑफ नॉर्दर्न आणि टाईप ऑफ व्हेरी फ्यू ह्या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या रचना डिग्रीमध्ये केलेल्या आहेत. त्या नेमक्या रचना काय आहेत, त्या कशा आहेत, त्या नेमक्या कशा सोडवायच्या आहेत हे आपण उद्याच्याला व्हिडिओला बघणार आहोत. तत्पूर्वी मी थोडासा बाजूला होतो. जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी घेऊ शकता. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, याचा थोडक्यामध्ये अभ्यास करा. तुम्हाला आज कशा पद्धतीने ओळख सांगितली ते बघा. राहिलेला भाग आपण नंतरच्या व्हिडिओ. धन्यवाद.